हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा। विधानसभेला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची महत्त्वाची भूमिका। पवारांचं वक्तव्य योग्य, कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असू नये। राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर ठेवला असता तर 25 जागा वाढल्या असत्या। संजय राऊतांची प्रतिक्रिया। एक खुर्ची 12 भानगडी अशी विरोधकांची गत, भरत गोगावलेंची महाविकास आघाडीवर टीका। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, किस्सा कुर्सी का, शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी। लोकसभा आणि विधानसभेत फरक, अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेत जिंकणार, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। मी राज्यसभेचा खासदार होणार, लोकसभेला मला राज्यसभा देणार कळवलं, भाजप शब्द पाळेल, महादेव जानकरांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकांचा धसका घेऊन अर्थसंकल्प, लोकसभेप्रमाणेच विधानसभेचं चित्र असेल। 155 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे, शरद पवारांचा दावा। सध्या शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढणार, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपनं 18 नावं दिल्लीला पाठवली, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंच्या नावाचाही समावेश, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीहून येईल असं वाटतं। विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। पुण्यात 5व्या दिवशीही बुलडोझर कारवाई, कोंढवा परिसरातील पब, बार आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। 10 वर्ष काय झोपा काढत होता का? बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना नो क्लोजर ओनली बुलडोझर वक्तव्याला उत्तर। खड्ड्यातून काळा पैसा पांढरा केला, त्यांच्यावरही कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला, भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।